आपल्यापैकी बरेचसे उद्योजक, many of us are looking at the global opportunities. So we have eminent personalities over here who has gone out of our boundaries and exploring the different type of business. And I am sure their inputs will be definitely important for us. I request Mr. Vijay Joshi, Mr. Anand Ganu, who is the founder of a global Section 8 company, Garje Marathi. Please, sir, please welcome. I request Sambhajinagar chapter head Shailesh Deshpande to please come. To please welcome first Uday Nirgudkarji. I also request Akshay to please accompany him. I request Shraddha to please welcome Vijay Joshi sir. Salil Kelkar if he is around. Another dignitary we have from Japan, ex-MLA of Japan, Mr. Yogendra Puranik. I request Madhavi Hatvarne to please welcome. I request Madhavi to please welcome Puranik sir. Vijay sir, answer. Vijay sir. I request MC to please give the cordless at the rise. नमस्कार. माझ्या बाजूला बसले ज्या महनीय व्यक्ती आहेत त्यांची ओळख करून देण्यात या 25 मिनिटातली काही मिनिटं मी खर्च करणार नाही याचं कारण मुलाखतीच्या दरम्यान त्यांची ओळख होईल. तरी देखील उजव्या बाजूला आहेत ते विजय जोशी. त्यांचं नाव पहिल्यांदा घ्यायचं कारण ते आमच्या ठाण्याचे आहेत. आनंद गानू गर्जे महाराष्ट्रामुळे जे संपूर्ण भारताला आणि भारताबाहेर परिचित आहेत असं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या कुडत्याचा आणि जॅकेटचा रंग 2024च्या भारताच्या राजकीय रंगाशी साधर्म्य साधतो योगेंद्र पुराणिक. या टाळ्या प्रायोजित नव्हत्या, या उत्स्फूर्त होत्या. त्यामुळे इथून जर जपानला काही घेऊन जाणार असाल होऊ द्या अजून
तर 2024चा निकाल काय आहे तो या टाळ्यांनी दाखवलेला आहे. आपण सुरुवात एक एक प्रश्नापासून करूया आणि ती म्हणजे सुरुवात पहिल्यांदा विजय जोशी यांच्यापासून. विजय जोशी यांचा मूळ व्यवसाय हा ते उत्तम दर्जाचे रस्ते बांधतात ज्या रस्त्यावर कधीही खड्डा पडत नाही. आता हे तुम्हाला स्वप्न वाटेल, हे तुम्हाला असत्य वाटेल आणि कमीत कमी वेळात टाकाऊ मळीपासून स्टील उद्योगातल्या की जी फेकून द्यायला लागते त्याच्यापासून हा माणूस रस्ते बांधतो. ऑस्ट्रेलियातले बहुतांश रस्ते या ब्राह्मण मराठी माणसांनी बांधलेले आहेत, ज्याच्यावर एकही खड्डा गेले अनेक वर्ष पडलेला नाही. आणि म्हणून ऑस्ट्रेलियातला सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारी 2 भारतीय माणसं आहेत, त्यातले एक विजय जोशी आणि त्या पुरस्काराचं नाव आहे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया आणि त्याचे दुसरे मानकरी सचिन तेंडुलकर. नाउ यू नो व्हॉट दिस मॅन इज ऑल अबाउट. मला खरं सांगा, खड्ड्याविना रस्ते बांधता येतात का हो? हा सूर्य, हा जयद्रथ हा सिडनीमध्ये तरी केलेला आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्येच असं नव्हे तर हे स्किल जॅपनीज गव्हर्मेंटनी म्हणजे यांच्या सरकारने देखील मान्य केलं होतं. आणि म्हणून मी 95 ते 97 हे 2 वर्ष जपानमध्ये जॅपनीज गव्हर्मेंटचा ॲडवायझर रस्ते बांधण्यासाठी होतो. त्याच्यानंतर अमेरिका, न्यूझीलंड, थायलंड इथेही रस्ते बांधलेले आहेत. जगभर माझी स्वतःची कन्सल्टन्सी आहे. ब्राह्मण माणसाची जगभर कन्सल्टन्सी आहे. आता यांचा पुढला प्रश्न असेल भारतात का नाही बांधत, तर आय लिव्ह दॅट विथ यू. तुम्ही ऑफिशियली विचारा. तुम्हाला असं विचारतोय की तुम्ही सर्वत्र रस्ते बांधताय, थायलंडचं नाव घेतलं, ऑस्ट्रेलियाचं नाव आहे. अहो, जगातले सर्वात जास्त रस्ते आत्ता दिवसाला भारतात गडकरी साहेब बांधतायत. मग हे सर्व रस्ते खड्डामुक्त का असू शकत नाहीत? आहेत ना. मी नेहमी पॉझिटिव्ह स्पिन देतो. मी गेली 15 आपलं हे सरकार आल्यापासून मोदीजींचं मी गेली 10 ते 12 वर्ष झाली नितीनजी गडकरींचा ॲडवायझर म्हणून, म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटचा नॅशनल हायवे ऑथॉरिटी, त्या डिपार्टमेंटचा मी ॲडवायझर आहे. आणखीन मळीपासून जिथे जिथे रस्ते बांधण्याचा जो प्रयोग मी करतो आहे, आणि नुसताच प्रयोग नाही तर आता तुम्ही रांची टू कलकत्ता, त्याच्यानंतर आत्ता रिसेंटली मी ज्या कामासाठी आलो आहे तो म्हणजे बुकारोला चाललो आहे, भिलाईला तो तशाच टाईपचा मी स्टील बांधतो आहे. मुंबई ते दिल्ली जो रोड बांधला तो अहमदाबादच्या इथे देखील तशाच टाईपची माझी टेक्नॉलॉजी ही वापरण्यात आलेली आहे. सो नॅशनल हायवेसाठी मी नक्कीच काम करतो. फक्त अजूनपर्यंत अनफॉर्च्युनेटली स्टेट लेवल किंवा कुठल्याही कॉर्पोरेशनसाठी मला कधी काही बोलवण्यात आलेलं नाही आहे, पण मोर दॅन हॅपी टू असिस्ट. सिमेंटचे रस्ते असावेत की टार रोड असावेत? डायरेक्ट प्रश्न असेल तर टार रोड. मग भारतामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्ता सिमेंटचे रस्ते का बांधले जातात? तरी टेम्परेचर वाढतंय. नाही, ॲक्च्युली काय म्हणजे आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये काय करतो किंवा आम्ही कॉम्बिनेशन करतो, कारण कॉन्क्रीट आणि टार याच्या दोन्ही टाईपमध्ये प्लस आणि मायनसेस आहेत. तर आम्ही काय करतो आहे की कॉन्क्रीटचे पण पूर्ण सेक्शन 300 मिलीमीटरचा कॉन्क्रीटचा न वापरता आम्ही फक्त एक 150 मिलीमीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता वापरतो आणि त्याच्यावरती कॉम्बिनेशन म्हणून टारचे रस्ते वापरतो की जेणेकरून रस्ता क्विक होतो, कमी खर्चात होतो, गाडीला ग्रीप चांगली मिळते आणि आवाज येत नाही.
डांबरी रस्त्यांचा आवाज येत नाही, कॉन्क्रीट रस्त्याचा मात्र शेजारच्या बाजारच्यांना म्हणजे त्या बाजूची जी सोसायटीज आहेत त्यांना खूप मात्र आवाज येतो. प्रेक्षक, या माणसाचं काम किती महत्त्वाचं आहे याची एक आकडेवारी तुम्हाला देतो. भारतात दर दिवसाला 1269 अपघात रोज होतात. त्यातले 462 हे फेटल असतात, म्हणजे ज्यात मृत्यू होतो. याचा अर्थ तासाला 19 लोक या देशात केवळ रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. एवढ्या मृत्युमुखींची संख्या कारगिल युद्धात नव्हती, पाकिस्तान युद्धात नव्हती, कॅन्सरमध्ये नाही, डायबिटीसमध्ये नाही. त्यातले सर्वात जास्त मृत्यू भारतात कशामुळे होत असतील जगात, तर ते फक्त आणि फक्त रोड ॲक्सिडेंटमुळे होतात. आणि ते रोड कंडिशन्स, ड्रायव्हिंग प्रॅक्टिसेस आणि वाहनांची योग्यता यावर असतात. त्यात सर्वात जास्त मोठा वाटा हा चुकीचे रस्ते बांधले आणि रस्त्यावरचे खड्डे यामुळे होतो. आणि त्याचं उत्तर या माणसाकडे आहे. थँक्यू. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. एक तुमच्याकडे एक शेवटचा प्रश्न घेऊन नंतर मी येणारच आहे तुमच्याकडे, पण एक असा प्रश्न येतो की राजकारणी मग अशा प्रकारचे रस्ते बांधायला, कंत्राटदार अशा प्रकारचे रस्ते बांधायला उत्सुक का नसतात? मी जगभर रस्ते बांधतो तेव्हा मी तिकडे काय करतो हे मी नक्की शेअर करीन. इथे काय करतात ते मला माहिती नाही, पण खड्डे असतात एवढंच माहिती आहे. मी आज देखील ठाण्याहून आलो तर मी वंदे भारत घेऊन आलेलो आहे बरं का. सगळे म्हणाले वेळेत कसा काय पोचलास, तर म्हटलं अरे ट्रेनने आलो. तर मला म्हणाला अरे रस्ते, जगभर रस्ते बांधणारा माणूस देखील ट्रेननी काय येतो. तर त्याचं उत्तर हेच आहे की अनफॉर्च्युनेटली त्याच्यात राजकारण असेल. कंत्राटदारांना पैसे द्यावे लागतात. ऑस्ट्रेलियात तर अजिबात नाही. भारतात जाऊ द्या. भारतात मी काही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, मला माहिती नाही. सो दिस इज अ डिप्लोमॅटिक क्वेश्चन. पद्मश्रीसाठी बायोडाटा तयार करू नका, खरं खरं सांगा. नाही, मी तुम्हाला सांगतो की मी सगळ्या जगभरात ऑस्ट्रेलियामध्ये जे ऑलिम्पिक्स आली 2000 साली, तेव्हा करप्शन हा एकदा विषय पेपरमध्ये आला होता. त्याच्यानंतर आणि ते सुद्धा ऑलिम्पिकचं, म्हणजे ऑलिम्पिक स्टेडियम इज द $1 बिलियन जॉब. पण मी आता सिडनी एअरपोर्ट 1993-94 साली बांधला. आणखीन तो देखील $1.2 बिलियन होता. आणि ती नवीन टेक्नॉलॉजीनी बांधलं. तर सुरुवातीला येस, नवीन प्रॉडक्ट माहिती आहे तुम्हाला असतो तर त्याचा रिलक्टन्स खूप होता. पण एकदा ऑस्ट्रेलियन लोकांना, तिथल्या इंजिनियर्सना समजलं की ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि दिस कॅन बी इम्प्लिमेंटेड, वेस्ट प्रॉडक्टपासून चांगले रस्ते बांधता येतात. सो दे हॅव गिवन मी द ग्रीन लाईट. आणि त्याच्यानंतर पुढले सगळे रस्ते हे वेस्ट प्रॉडक्टपासून बांधण्यात आले. वा, क्या बात, क्या बात. आनंद गानू यांनी आपल्या सगळ्यांना माहिती असेल की गर्जे महाराष्ट्र याची स्थापना करून एक प्रकारे मराठी माणसाचा झेंडा हा संपूर्ण भारतभर, जगभर नेला. त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती मूलतः औषधी रसायन या विषयातली एक प्रचंड मोठी पार्श्वभूमी आहे. जगभरात प्रवास, व्यवसाय, संशोधन, उत्तम पुस्तकं त्यांच्या नावावर लिहिलेली आहेत. आणि कॅन्सर संदर्भातलं जनजागृती किंवा त्याचं अर्ली डिटेक्शन यात त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. सर्वप्रथम आपण त्यांच्या गरजे या इनिशिएटिव्हबद्दल बोलूया. काय हेतूनं तुम्ही याची स्थापना केलीत, कधी केलीत आणि त्यातून काय साध्य होतं आहे? नमस्कार. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार, संस्थेचे आभार. आणि सगळ्यात मोठं एक थोडंसं विषयांतर होतं आहे, पण डॉक्टर उदय निडगुरकरांसारखा प्रसिद्ध आणि पत्रकारितेतला महामेरू मला प्रश्न विचारतोय, ह्यांनीच मुळी भारावून गेलेलो आहे. ह्यानेच मुळी भारावून गेलेलो. म्हणजे आम्ही अनेक वर्षे ह्यांचे टी व्हीवरती प्रोग्राम लागले की बंद, सगळं कार्यक्रम संपवून पाहायचो. तर तुम्ही प्रश्न विचारता हाच आमचा ऑनर आहे. बरं, एनिवे विषय. आणि एक दुसरी गोष्ट सांगायची, विजयजी तुम्ही एक उत्तर द्यायचं थांबलात. त्यांनी एकदा उत्तर दिलं होतं की रस्त्यांच्या विषयी. ते म्हणाले ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही इंजिनियर रस्ते बांधतो आणि भारतात राजकारणी रस्ते बांधतात. हा त्यांनी फरक सांगितला होता. एनिवे, गर्जे मराठी ही संस्था आम्ही 2016 साली भारताच्या बाहेर जाऊन मोठी झालेली मराठी माणसं की जी प्रोफेशनली एंटरप्रेनरशिप वाईज किंवा आपल्या समाजाला परत देण्यासाठी
एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न चालू केला. ही सुरुवात झाली ही डॉक्टर दिनेश केसकरांच्या एका आर्टिकलवरनं झाली. डॉक्टर दिनेश केसकर किती जणांना माहिती आहे माहीत नाही, पण बोईंगचे व्हाईस प्रेसिडेंट. पण मी आणि माझी मिसेस आम्ही स्वतःला समजायचो की वी आर वेल रेड. त्यांचं वाचनात आल्यावरती कळलं की अमळनेरसारख्या जागी राहून गरिबी स्थितीत मग थोडे बडोद्याला पण शिकले. मून लँडिंग 71 साली पाहिल्यावरती मला कधीतरी आर्मस्ट्रॉंगच्या हाताखाली PhD करायला मिळाली पाहिजे ह्या ध्येयाने जो माणूस अमेरिकेला गेला त्यांनी आर्मस्ट्रॉंगच्या हाताखाली PhD केली आणि बोईंगसारख्या कंपनीमध्ये करोडो रुपयाचे डील्स करत जगभर फिरतो की ज्यांना रिसीव्ह करायला छोटे छोटे देश राष्ट्राध्यक्ष एअरपोर्टवरती येतात आणि अशा माणसाविषयी आपल्याला माहिती नाही. हे खरोखर दुःख वाटलं. देन वी स्टार्टेड सर्चिंग. आणि जी सर्वसाधारणपणे कल्पना असते की देशाच्या बाहेर जाणारी माणसं ही पैसे कमावणं हा एक मेन हेतू असतो, तसं नसून आपल्या मराठी लोकांनी इतकी स्वतःची सुंदर पोझिशन जगभर निर्माण केली आहे हे पाहिल्यावरती ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे सुरू झाल्यावरती आमचं नशीब म्हणा किंवा ही एक व्हॅक्यूम होतं म्हणा, कारण का आपण जगभरचे लोक कल्चरल सोशल किंवा आपल्या सणासुदीला एकत्र येतो, पण एकमेकांना मदत करण्याच्या दृष्टीने जसे मी कुठल्याही समाजाचं नाव घेत नाही पण बाकीचे समाज जसे एकत्र येतात तसे आपण येत नव्हतो. सो आम्ही हा प्रयत्न चालू केला तेव्हा इतक्या स्फूर्तीने आणि होल हार्टेडली लोक एकत्र झाली की जी एक संस्था मला असं वाटलं होतं की मी एक छोटी 2-4 पुस्तकं लिहून संपेन, ती संस्था आज जगात 25 ठिकाणी प्रेझेन्स आहे, 15,000हून. आणि गरजे मराठीत मी तुम्हाला सांगतो की आम्ही नम्राला महत्त्व देत नाही, जी आहे ती क्वालिटी आहे. आमच्याकडे आत्ता ह्या स्टेजवरती बसलेले पुराणिक आमचं जपानमध्ये काम पाहतात, विजय जोशी आमचं ऑस्ट्रेलियात काम पाहतात. सो जगातली सगळी चांगली माणसं ज्यांना कुठलाही स्वतःचा किंवा सेल्फिशनेस नाही अशी देवाच्या दयेने आमची एकत्र झाली आहेत. आणि आम्हाला हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म महत्त्वाचा असा आहे कारण काय देणारे खूप आहेत, आम्ही घेणारे आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो आहे की ज्यांच्याबरोबर आपल्याला मेहनत करता येईल काम करता येईल असे लोक आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो आहे. सो तिथे BBNG सारखी संस्था आम्हाला खूप उपयोगी पडू शकते. सर्वसाधारणपणे मराठी माणसांच्या ज्या संस्था आहेत, ब्राह्मणांच्या ज्या संस्था आहेत, त्याच्यात एक दोष गेल्या काही वर्षात डेव्हलप झाला आहे. तो म्हणजे त्यांचे हेतू अतिशय चांगले असतात, करणाऱ्या माणसांची इंटिग्रिटी कॅरेक्टर त्यांची अचिव्हमेंट्स इम्पेकेबल असते, परंतु ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला संमेलनाचं म्हणजेच उत्सवाचं स्वरूप येतं. त्यातून जी वैचारिक देवाणघेवाण किंवा जे बिझनेस एक्सचेंज मारवाडी किंवा जैन कम्युनिटीच्या अशा अनेक कार्यक्रमात मी पाहतो, तसं मला इथं आपल्याकडे अभावाने जाणवतं. यावर गरजे मराठी काय मात करतं? अगदी तुम्ही काय म्हणतात ते टू द पॉईंट असा विषय काढला आहे. आपण एकत्र येतो, साखर काढलेला माणूस असेल किंवा कुठलं तरी हळदी कुंकू 9वारी साड्या आणि ढोल ताशे, आणि त्याच्यानंतर आपण घरी जातो. आणि ही जी गॅप होती ती गॅप जेव्हा आपण लोकांसमोर ठेवलं की आपण प्रोफेशनली एकत्र येऊ तेव्हा लोकांनी ती अक्षरशः मनापासून उचलून धरली. आत्ता आमचं समिट झालं गरजे मराठीचं 29-30 जुलैला. 600 लोक 2 दिवस लिटरली इतकं मोठं नेटवर्किंग झालं. आजचा तुमचा जो समारंभ आहे त्यात मी सुरुवातीला जी 3 शब्द ऐकले की लर्न, नेटवर्क अँड प्रोग्रेस. मी आता इथे 6-7 तास काढले. गेल्या 7-8 तासामध्ये आय हॅव लर्न्ड अ लॉट. आत्ता थोड्यापूर्वी नेटवर्किंग म्हणजे काय हे सुद्धा आम्ही पाहिलं. आत्ता जे आपले आधीचे वक्ते होते त्यांच्याबरोबर बोलल्यावरती मला कळलं की अरे दिस वी कॅन डू टुगेदर. आम्ही स्टार्टअप्सना मेंटरिंग करतो. आमच्याकडे व्हेंचर फंड आहे की ज्याच्या थ्रू आम्ही महाराष्ट्रातल्या स्टार्टअप्सना बिझनेसना इन्व्हेस्टमेंट करू शकू. सो आता जी स्टेज आलेली आहे की मराठी माणूस एकमेकांना मदत करत नाही हा पास्ट टेन्स झालेला आहे. मी मध्ये एक छोटासा समारंभ होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केला होता, तेव्हा स्टेजवरनं सगळ्या यंग मुलांना मी सांगितलं होतं की आपल्यात 2 दोष आहेत मराठी माणसामध्ये. एक, आपण स्वतःविषयी बोलत नाही कारण काय आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं की प्रौढी करू नको, तो एक मोठा दोष आहे. आणि आपण मागायला लाजतो. सो माझं ते यूथ्स होते समोर, त्यांना सांगितलं की स्वतःविषयी बोला. तुम्ही बोललात तर लोकांना तुम्ही काय ते कळेल. आणि मागायला लाजू नका. देणारे लोक तयार आहेत पण तुम्ही मागितलंच नाहीत तर कसे देणार. आणि मोठा झालेला प्रत्येक माणूस मागूनच मोठा झालेला असतो. त्यामुळे आता जी आपल्या सर आणि एक्स्पेशली मी आता थोडंसं ब्राह्मण समाजाविषयी सांगतो. माझ्याकडे 15,000 लोक आहेत, जीव तोडून काम करतात. पण मला सांगायला अभिमान वाटतो विदाऊट
डिमिनिंग एनिबडी एल्सेस दिस थिंग कॉन्ट्रीब्युशन. 90% लोक आपल्यातलेच असतात, वा, जे कुठलीही अपेक्षा न करता काम करतात. ते लोक मी डोळे बंद करून सांगू शकेन की ह्या एका संस्थेचे असतात. परत मी पॉलिटिकल पार्टीत जात नाही म्हणून नाव घेत नाही. ह्या एका संस्थेचे असतात किंवा ब्राह्मण समाजातले असतात. सो आपला समाज हा निश्चित ह्या देशाचं ॲज वेल ॲज महाराष्ट्राचं भविष्य ॲज वेल ॲज वर्तमान अगदी उज्ज्वल करतोय आणि करत राहील याची मला खात्री आहे. वा. आपा, ज्यांची मुलाखत घेताना मला विशेष आनंद होणार आहे असे योगेंद्र पुराणिक हे जपानमध्ये असतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा ते जपानमधले एक अत्यंत यशस्वी राजकारणी आहेत. तिथे निवडणूक जिंकून आलेले आहेत. सर्वप्रथम तुम्ही कोणती निवडणूक जिंकलीत आणि कशी जिंकलीत? सर्वप्रथम आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बीबीजीचे आभार आणि आपण सगळ्यांचे आभार. कारण मला माहिती आहे की माझ्यापेक्षा जास्त काम केलेली मंडळी इथे आपल्यामध्ये बसलेली आहेत, पण एक जपानचा शिक्का आणि एक राजनीतीचा शिक्का इथं लागल्यामुळे बाकी सगळं कार्य छोटं झालं तेवढं मोठं झालं आहे. आणि माझा हा जो आजचा भगवा रंग आहे तो आपल्या भगव्याचा जो शिवाजी महाराजांनी फिरवला त्याचा आहे, बाकी पार्टीशी काही संबंध नाही आहे. नाही, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते त्यांचे हा प्रॉब्लेम आहे. तर जपानमधला प्रवास तसा 25 वर्षांपूर्वी सुरू झाला. मी 1997 साली पहिले विद्यार्थी म्हणून जपानला गेलो, शिष्यवृत्ती मिळाली आणि मग 2001 सालापासून स्थायिक झालो. 2001 ते 2005 मला माझ्या मुलाचाही 2002 साली जन्म झाला आणि मला असं जाणीव झाली की परदेशात जाऊन नोकरी करणं म्हणजे फक्त यश आणि पैसा नाही आहे, तर त्याच्यामध्ये भयंकर अडथळे पण खूप आहेत. आणि मला खूप उत्कृष्ट जपानी बोलता येत होतं, तरी मला खूप अडथळे यायचे. जपान एक असा देश आहे की जिथे जपानीच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा वापरलीच जात नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये जा, पालिकेमध्ये जा, सगळीकडे तसंच आहे. तर 2005 सालापासनं मी लोकांना मदत करायला सुरू केली. मी लेख लिहायला सुरू केले, ग्रुप्स फॉर्म केले, तिकडे दिवाळी वगैरेचे सण तयार केले. असं काहीच होत नव्हतं जपानमध्ये. तर ते करता करता त्या अनुषंगाने असं लक्षात आलं की आपण फक्त आपल्याच समाजात हे काम करत राहिलो तर फार छोटे बदल घडत आहेत. जर का आपल्याला मोठा बदल करायचा आहे तर आपल्याला जाऊन त्यांच्या बाजूला बसावं लागेल, कारण की त्यांच्या लक्षातच येत नाही आहे की ह्या लोकांकरता काय करायची गरज आहे. आणि ह्या लोकांकरता काय केलं तर ह्यांचं, आणि आता मी जपानमध्ये होतो तर ह्यांचं आणि जपान्यातलं जे अंतर आहे ते कसं भरता येईल ते जपानी राजकारण्यांना तर कळतच नव्हतं आणि ते तिथल्या संसदेमध्ये त्याच्यावर बोलणीच होत नव्हती. तर अशा विचारांनी मी 2019 साली तिथल्या इलेक्शनमध्ये उतरलो. आणि सुरुवातीला असं काही वाटलं नव्हतं की पहिलं इलेक्शन जिंकेन. माझी असिस्टंटही तिथेच बसली आहे. आमच्या सगळ्यांचं असंच होतं की पहिली आपण लढूयात आणि दुसरी जिंकूयात. पण कॅम्पेन सुरू झालं. जपानमध्ये गाड्यांचा ताफा चालत नाही, पोस्टर कुठेही मोठे मोठे लावता येत नाहीत, ठरलेल्या जागा असतात तेवढं तिथेच लावता येतं. पैसे देता येतात का? पैसे पण नाही आणि टिंगटॉंग पण नाही, काहीच देता येत नाही. मग जिंकलात कसे? तर जपानमध्ये असं आहे की गाड्यांचा ताफा चालत नाही आणि सगळं कॅम्पेन स्वतःहून करायचं असतं. तर सकाळी 5ला उठायचो, रेल्वे स्थानकावर उभं राहायचो, कारण रेल्वे तिकडं खूप वापरतात लोक, गाड्या कमी वापरतात. तर रेल्वे स्थानकावर सकाळी 5 ते 7:30 उभं राहायचो. त्यावेळेला मी बँकेमध्ये डिरेक्टर होतो, खूपच सिनियर पोझिशन होती, 5-5 डिपार्टमेंट माझ्या खाली होते. 7:30ला संपवलं की ऑफिसला पळायचो, संध्याकाळी 7ला परत यायचो, पुन्हा स्टेशनवर उभं राहायचं रात्री 12पर्यंत. आणि असं जवळजवळ 1.5 महिना चाललं आणि मग त्याच्यानंतर लोक जोडत गेली. तर 2005 पासून जे समाजकार्य सुरू केलं होतं त्यातनं पण लोकांच्या ओळखी वाढल्या, जरा टीव्हीवर पेपरवर यायला लागलो. समाजकार्य म्हणजे काय, दहीहंडी केलीत का, काय केलं काय? आमच्याकडे समाजकार्य म्हणजे दहीहंडी, नवरात्र, गणेशोत्सव किंवा 10वीच्या परीक्षांच्या बाहेर ओंगळवाणे बोर्ड, जो स्वतः 10वी पास नाही तो 10वी पास झाल्यांसाठी शुभेच्छा लिहितो, तसं काही केलं? काय केलं काय? समाजकार्य म्हणजे काय केलं? खरं हंडी पण नाही फोडली आणि दही पण नाही खाल्लं. फक्त रात्री खूप काम करायचं, त्यामुळे ॲसिडिटी कमी करण्याकरता दूध मात्र प्यायलो.
तर समाजकार्य म्हणजे असं मी जसं आता तुम्हाला म्हणलं की आम्ही जेव्हा परदेशात राहतो तेव्हा नगरपालिकेत गेलं तर तिथे इंग्रजी बोलणारं कोणीच नसतं, हिंदी तर सोडाच. किंवा आता हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे जपानीतच डॉक्टर बोलतात, सगळं काही जपानीत चाललेलं असतं. सगळ्या सरकारी वेबसाईट आहेत त्या सगळ्या जपानीमध्ये आहेत. तर फक्त आता तुम्हाला म्हणजे एक साधं उदाहरण देतो की 2011 साली तुम्हाला लक्षात असेल की जपानमध्ये खूप मोठा भूकंप झाला आणि त्या भूकंपाच्या वेळेला तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो भारतीय दूतावासाने हात वर केले, आमची अजिबात काही मदत केली नाही. त्यावेळेला मी उभा राहिलो, माझ्याबरोबर माझा एक मित्र उभा राहिला, आम्ही घरच्या घरीच कॉल सेंटर सुरू केलं, 2 नंबर लोकांना सांगितलं तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल आम्हाला फोन करा. दिवस रात्र काम केलं. तर हे त्याचं एक उदाहरण आहे की अरे माझं लहान मुलं आहे इथे, सर माझ्या मुलाला कॅन्सर होईल का, आम्हाला भारतात जायचं आहे. नाही तुम्ही असं काही घाबरू नका. ही एक छोटीशी ओळख. मग दुसरी ओळख की सर आमच्या घरी जेवायला काय नाही आहे. मग ते ग्रुपमधनं विचारायचं अरे, कारण की काय झालं की भूकंप झाल्यानंतर सगळं लॉजिस्टिक्स थांबलं होतं, लोकांच्या घरी प्यायला पाणी नव्हतं. तर मग ते त्यांच्या घरी त्यांना पोहोचवणं, इकडनं तिकडनं गोळा करून आणणं, ह्या गोष्टींपासून सुरुवात. तसंच हॉस्पिटलमध्ये कोणाला जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही, डॉक्टर लोक भाव देत नाहीत, मग त्यांच्याबरोबर जाऊन हॉस्पिटलमध्ये त्यांचं इंटरप्रिटेशन करणं, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणं, या गोष्टी. किंवा शाळेंमध्ये असं होतं की शाळेंमध्ये आपली मुलं जपानी शाळेमध्ये गेली की त्या मुलांचं इंग्लिशमध्ये आपण जे बुलिंग म्हणतो, त्रास देणे, ते खूप प्रमाणात होतं. मग ते शाळेत जाऊन तिथे मग त्यांची चौकशी करणे. नॉर्मल आईबाप गेले तर ते त्यांना थाराही देत नाहीत. मग तिथे मग आम्हाला संघटना म्हणून जावं लागतं. तर अशी सगळी कामं खूप एकदम खालच्या थराला जाऊन केली. आणि आज तुम्हाला सांगतो की म्हणजे मी दिवसाला किमान 10 केस तरी मी लोकांच्या सॉल्व्ह करतो. सर हाच प्रॉब्लेम झाला, सर तोच प्रॉब्लेम झाला. आणि मी लोकांकरता वकील नाही आहे मी, पण जपानच्या कायद्याने काही अशा सोयी करून दिल्या आहेत. मी लोकांकरता स्वतः उभं राहून केस लढतो, कारण की मी जितकं जपानी बोलतो तितकं त्यांचा वकीलही बोलत नाही. वा, हाच एक प्रश्न आहे की तुम्ही आता सांगितलं की जपानमध्ये जर जपानी येत नसेल तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. जपानी माणूस कितीही श्रीमंत झाला, समृद्ध झाला, पॉलिटिकली किती मोठा झाला तरी देखील तो दुसऱ्या जपानी माणसाशी मराठीतच जपानमध्येच बोलतो. मग जर लाखावर गेला तर मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी इंग्रजीत का बोलायला लागतो? त्याला का लाज वाटते आपल्या मातृभाषेची? आणि जपानमध्ये जपानी शाळा बंद पडतायत का? कारण इकडे मराठी शाळा बंद पडतायत. नाही, जपानी लोकांना खरं त्यांचं जे काही दुसऱ्या महायुद्धात घडलं त्यानंतर जाणीवेपूर्वक जपानी सरकारनी दुसऱ्या कोणत्या भाषेचा शिरकावच होऊ दिला नाही. वाह. जपानी शिक्षण हे हायस्कूलपर्यंत पूर्णपणे जपानीमध्ये होतं आणि त्यानंतर पुढे कॉलेजमध्ये सुद्धा. त्यामुळे जपानमध्ये जाऊन इंग्रजी बोलणारी लोकं फार तोटकी असतात. आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे की जपानमध्ये स्टेशनची नावं, बसस्टॉपची नावं, एअरपोर्टचं सुद्धा नाव हे 2002 सालपर्यंत इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिलेलं नव्हते. जेव्हा पहिला फुटबॉल वर्ल्ड कप झाला तेव्हा आता पाहुणे येतील म्हणून त्यांनी पहिल्यांदा इंग्रजीमध्ये तिथे स्टेशनची नावं लिहिली. हा मला फारच एक मोठा धक्कादायक माझ्याकरता हा विषय होता की स्वतःच्या भाषेवर अख्खा देश उभा करता येतो आणि त्यांनी त्या मानाने ते जोडून ठेवलं आहे. आपल्याकडे काय होतं आहे, दुसऱ्या भाषा आल्यामुळे आपल्याकडे फालतू ज्ञान पण खूप येतं आहे. तर ते फालतू ज्ञान नसतं आलं म्हणजे आता मी ही माझी जीवनी आली आहे, तर मी ह्याच्यामध्ये मी आता 1994-95 पर्यंत जो भारत मी पाहिला की जेव्हा खूप खूप इंग्रजी वगैरे नव्हतं आणि आपण होतो, आपण परकीय झालेलं नव्हतो, तर त्या काळचा वेळेसचा भारत मी ह्याच्यामध्ये लिहिला आहे. आता युनायटेड नेशन्स म्हणतं की SDGs, पण ते SDGs आणि स्वच्छ भारत तर आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की माझ्या वयाच्या लोकांनी. तर तो आपल्याला खरं दुसऱ्यांकडनं शिकायची गरज नाही आहे. सॉरी, विषय भरकटला. तो जो विषय म्हणताय तो एक खरं तर वेगळा विषय आणि त्याच्यावर संपूर्ण मुलाखत होऊ शकते. तो म्हणजे ग्लोबल कॉमनर असं होत चाललंय. ग्लोबलायझेशनच्या रोड रोलर खाली 90च्या दशकात अनेक ठिकाणी ग्लोबलायझेशन आलं. त्याच्या रोड रोलर खाली जी प्रादेशिक अस्मिता होती, प्रादेशिक टेस्ट होती, प्रादेशिक वैशिष्ट्य होती, भाषिक वैशिष्ट्य होती, ही सगळी रोड रोलर खाली सपाट झाली आणि संपूर्ण जग एकाच दृष्टिकोनातून एकाच सारखं दिसायला लागलं. याचा त्यांनी उल्लेख केला. तो सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठा प्रश्न आहे. परंतु 25 मिनिटं वेळेची मर्यादा, शेवटची 4 मिनिटं उरलेली आहेत, म्हणून एक छोटे 2-2 प्रश्न प्रत्येकाला विचारणार आहे. सुरुवात विजय जोशी यांच्यापासून करूया, कारण बराच काळ परदेशी राहिल्यानंतर भारताविषयीची एक तुच्छता मनामध्ये येते किंवा एक मायेची ओढ पण लागते. या दोन्ही भावना आपण बाजूला सारूया. असं म्हटलं जातं की गेल्या 10 वर्षात भारत खूप बदलला.
खरं खरं सांगा, तिकडून पाहताना भारत कसा वाटतो तुम्हाला आणि तिकडच्या ऑस्ट्रेलियन लोकांनाही? मी नेहमीच पॉझिटिव्ह सांगत असतो. आणखीन मी वर्षातून भारतासाठी रस्ते बांधण्याच्या कामासाठी म्हणून वर्षातून 6 ते 8 वेळेला येतो. आणि आणखीन एक सांगायला आवर्जून सांगतो, अजूनपर्यंत म्हणजे गेल्या 10 ते 12 वर्षात 50 ते 60 वेळेला मी आलो आहे. अजूनपर्यंत भारत सरकारकडून एकही पैसा घेतलेला नाही. आणि बरेच जण असे आहेत, म्हणजे आम्ही जेव्हा गर्दे मराठीचं जेव्हा काम करतो तर तेव्हा आमचं तर टार्गेट आहे की 1% ऑफ द महाराष्ट्राचं GDP हे आम्ही देण्याचा, NRI जे लोक आहेत आम्ही परदेशातनं, ते आपण आपल्या देशासाठी, कारण मी इथे लहानाचा मोठा झालेलो आहे. सो ऑब्व्हियसली नाळ इथेच आहे. आता येस, भाषेसाठी आम्ही झगडतो थोडंफार, हे जसं म्हणतात तसं त्याप्रमाणे, पण आवर्जून इथे येतो. हातभार खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करत असतो. वंदे भारत ट्रेन अतिशय उत्तम, टेक्नॉलॉजी अतिशय उत्तम, मात्र कधी कधी जाणवतं की ॲटिट्यूड मात्र ना तसाच राहिला आहे. तो वी स्टील नीड टू बी इम्प्रूव्ड, टू बी फ्रँक. आनंदराव काय सांगाल? या तोच प्रश्न की आपण परदेशातून अनेकदा व्यवसाय केलेत, परदेशात अनेक काळ आपण राहिलेला आहात, तिथून भारत कसा दिसतो तुम्हाला आणि परदेशीय माणसांना? खरोखरच मागच्या 10 वर्षात भारत बदलला असं म्हटलं जातं, तो खरोखरच बदलला आहे का? प्रचंड फरक आहे, पॉझिटिव्ह फरक आहे. आपल्याकडे मी जर्मनी, UK, USA, ऑस्ट्रेलिया सगळीकडे यासाठी फिरतो आमच्या कामासाठी. आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गेल्या 8-10 वर्षामध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे. आपल्या टेक्नॉलॉजिकल स्ट्रेंथविषयी, आपल्या यूथ्सविषयी लोकांना प्रचंड आदर आहे. जर काय निगेटिव्ह असेल तर पीपल आर स्टील व्हेरी स्केप्टिकल इन डुईंग बिझनेस विथ इंडिया. त्याला कारण असं आहे की आपलेच लोक, आणि ते खरं आहे काही प्रमाणात, आपले रेट टेपिझम असेल आणि कितीही जरी आपल्या जे आपले लीडर्स आहेत ज्यांना आपल्या सगळ्यांना आदर आहे मोदीजींविषयी, त्यांनी कितीही म्हटलं तरीसुद्धा अजून पेपर हलणं ह्याला त्रास होतो. पण त्यांच्याकडे फेसबुक असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, ह्या सगळ्या कंपन्या, टॉप कंपन्या प्रॅक्टिकली भारतीय माणूसच कंट्रोल करतो आहे. त्यामुळे आपलाही स्ट्रेंथ ही जगाने ॲक्सेप्ट केलेली आहे. आपल्याला जर काय बदलायचं असेल आत्ता तर ईज ऑफ बिझनेस आणि थोडीशी जी आपल्याला लहानपणापासून जे 19-20ची सवय लागली ना, त्या 19-20मध्ये होता होता ती डिसऑनेस्टीमध्ये कन्वर्ट होते. सो आपण जर आपल्या स्टेटमेंटवरती जर ऑनेस्ट राहिलो तर लिटरली पीपल आर लुकिंग टुवर्ड्स इंडिया ॲज ॲन पार्टनर इन इंडस्ट्री ॲज वेल ॲज इन बिझनेस. आणि फरक तर निश्चित आहे. रस्त्यावरती फिरताना इंडियन माणसाला, मी जिथे कॅलिफोर्नियात राहतो, विश केल्याशिवाय गोरा माणूस क्रॉस करत नाही, एवढी आत्ता परिस्थिती. क्या बात आहे. तोच प्रश्न जपानमधून भारत कसा दिसतो तुम्हाला आणि जपानी माणसाला? हा प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे याच्याकरता, कारण शिंजो ॲबे आणि या देशाचं प्रेम आम्ही अहमदाबादपासून दिल्लीपर्यंत, झुलेपासून टुलेपर्यंत सर्वत्र पाहिलेलं आहे. दुर्दैवाने त्या अबेंची हत्या झाली. आता शेवटची बोलायची संधी मला दिली आहे, त्यामुळे मी काय आता लवकर माईक ठेवणार नाही आहे. सर, ह्याला आपल्याला खूप वेगवेगळ्या पैलूंनी ॲक्च्युली बघावं लागेल, पण मी थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मी फक्त जपानशी सीमित ठेवतो. मी तसं जगभर खूप फिरलो आहे, पण मी आत्ता उत्तर माझं फक्त जपानशी सीमित ठेवतो. आज भारत आणि जपानची खरं खूप चांगली दोस्ती होऊ शकते आणि हे देश खरं फार पूर्वीपासूनच एकमेकांचे दोस्त आहेत. ती म्हणजे तुम्हा लोकांना, फार कमी लोकांना माहिती असेल की जपानची जी लिपी आहे ती आपल्या संस्कृतवरनं बनवण्यात आलेली आहे आणि हे जपान्यांनी मान्य केलेलं आहे, हे अमान्य नाही आहे. जपानी जे धर्म किंवा त्यांच्या रोजच्या आयुष्यात ते जे काही रिलिजियस फॅक्टर्स किंवा त्यांचे एटिकेट मॅनर फॉलो करतात ते आपण दिलेले आहेत आणि ते मान्य करतात. प्रॉब्लेम आहे की ते आपणच विसरलो आहे. तर पण जपान आणि भारतामध्ये जी मैत्री जी घडली पाहिजे ती घडत नाही आहे आणि त्याच्याकरता
खरं प्रॉब्लेम हा आहे की आता जसं हे म्हणाले की आपल्याकडे ती पॉलिटिकल विल दिसत नाही आहे किंवा ओव्हरऑल आपलीच विल दिसत नाही आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज आहे. म्हणजे मी जपानी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकरतासुद्धा 2 वर्ष काम केलं आणि जपानी बँकेकरतासुद्धा 10 वर्ष काम केलं. त्यामुळे तिकडच्या त्या संस्था आपल्याकडे कसं बघतात तर त्याच्यात असं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टमध्ये जसं आत्ता हे म्हणले की काहीतरी एक कुठेतरी डिस्काउंटिंग पाहिजे, म्हणजे परफेक्शन नको आहे. आणि त्याच्यामुळे काय होते की त्यांना जसं पाहिजे तर जपानी कसं आहे की त्यांना एकदम अत्युच्च क्वालिटीचा दर्जा पाहिजे. आपण ते त्यांना अजिबात देऊ शकत नाही आहे. दुसरी गोष्ट की आता आम्ही ऑफिसेसमध्ये जाऊन काम करतो. आपली लोकं कशी असतात ते बघत नाहीत की जपानी कसे कपडे घालतायत, ते कसं एकमेकांना अदब देत आहेत, ते कसं रिपोर्टिंग करतायत. आपण हे शिकायचाही प्रयत्न करत नाही, आपण आपल्यातच असतो. त्यामुळे आपल्या लोकांना वर चढायला फार त्रास होतो, ते तिथल्या तिथेच राहतात. ह्या गोष्टी मी लोकांना म्हणतो की तुम्ही ना कॉपी करा. जे चांगलं दिसतं ना ते कॉपी करा, जे वाईट वाटतं त्याला डिलीट करा. हे फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा परदेशी जातो तेव्हा बऱ्याच आपला रिस्पेक्ट आपल्याला मिळत नाही, आपल्याला जो आदर मिळाला पाहिजे तो मिळत नाही. तर त्याचं कारण दुसरे नसतात, तो आबरू नुकसानीचा दावा आपल्यावरच केला पाहिजे आपण. तर हे जे बदल आहेत आपण आजूबाजूला शिकून आपण त्याच्याकडनं शिकलं पाहिजे, त्यातनं पुढे गेलं पाहिजे, तरच आपला त्याच्यामध्ये एक पुढे होईल. फक्त एक शेवटचं बोलतो की मी भारतीय TV बऱ्याच वेळा बघतो, चीन असा आणि चीन तसा आणि भारत तसा आणि भारत तसा. फारच झूट आहे सगळं. चीन आपल्यापेक्षा खूपच बऱ्याच गोष्टींमध्ये पुढे आहे आणि त्यामुळेच आज जपानी 33,000 कंपन्या चीनमध्ये आहेत आणि त्या सक्सेसफुल ग्लोबल बिझनेस करत आहेत. आणि भारतामध्ये गेल्या वर्षी 1450 कंपन्या होत्या जपानी, त्या ह्यावर्षी फक्त 1400 आहेत. वाढत नाही आहेत, कमी होत आहेत. म्हणजे इतकं पॉलिटिकल मोदी आबे एवढा संबंध असताना सुद्धा कमी होत आहे. त्याचं कारण तेच आहे की पॉलिटिकल विल आणि ते ज्यांच्याबरोबर काम करते ते डिलिव्हर करत नाही आहेत. तर आपण एवढे एक फरक आणले तर आपला भारत खूप पुढे जाईल. अगदी शेवटचा प्रश्न योगेंद्र असल्यामुळे, योगेंद्र पुराणिक अशा नावाची व्यक्ती जपानमध्ये निवडून येऊ शकते, ते तुम्ही सिद्ध केलं म्हणून प्रश्न विचारतोय. तुमच्या योगेंद्र असण्याचा जपानमध्ये काही त्रास झाला का? याचं कारण तुमच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या देवेंद्रना खूप त्रास होतोय. मोर्चे नाही आले कुठले? नाही, मी ॲक्च्युली माझं जेव्हा मी त्याच्यात जरा शहाणपणा दाखवला की मी माझं नाव बदलून योगी करून टाकलं. कारण जपानीमध्ये योगेंद्राचा उच्चार करायला खूप त्रास होतो. ॲक्च्युली त्यांच्या लिपीमध्ये तेवढे पूर्ण स्वर नाही आहेत. तर पण एक घडलं मात्र सर की जेव्हा मी स्टेशनवर वगैरे उभं राहायचो आणि त्या अगोदर तुम्हाला एक सांगतो की मी जपानमध्ये निवडून आलेला फक्त 5वा बिगर जपानी माणूस आहे. पहिला स्वीडिश, दुसरा अमेरिकन, तिसरा कॅनेडियन, चौथा बोलिव्हियन. त्यामुळे त्या देशांना सोडून तिथपासून एशिया, मिडल ईस्ट सगळं धरून अशा चामडीच्या रंगाचा माणूस पहिल्यांदा जपानमध्ये जिंकून आला. त्यामुळे न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलं की कदाचित जपानी लोकांची मेंटॅलिटी बदलली. हे खरंच लिहिण्यात आलं. त्यांचं योगी हे नाव त्यांच्या कपड्याच्या रंगावरून त्या योगींशी अगदी मिळतं आहे. प्रेक्षक, वेळ थोडा होता त्यामुळे फार थोडे प्रश्न घेता आले. परंतु कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था संपन्न होते, अर्थव्यवस्था समर्थ बनते ती तिथल्या रस्त्यांमुळे. देशाची अर्थव्यवस्था समर्थ बनवणारा हा समर्थ ब्राह्मण. आपली समृद्धी जगभर मांडणारा आणि जगातली समृद्धी आपल्याकडे आणून इथे दाखवणारा आणि समृद्धीची कास धरणारा हा समृद्ध ब्राह्मण. आणि परदेशातली संपन्नता आणि देशातली संपन्नता यांचा संगम घडवणारा हा खरा संपन्न ब्राह्मण. असे 3 समर्थ, समृद्ध आणि संपन्न ब्राह्मण आज तुमच्यासमोर मांडले. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. इट वॉज वंडरफुल पॅनल आणि रोखठोक आणि सुंदर इंटरव्ह्यू एकदम. आपण 2च मिनटं स्टेजवर राहावं. मी विनंती करतो श्रीपाद कुलकर्णी सरांना, त्यांनी प्लीज स्टेजवर यावं.
जसं मगाशी आपण एक MSMEचा MOU केला, तसा दुसरा MOU हा BBNGचा वी आर डुईंग विथ गर्जे मराठी. So I request Anand Ganu sir and Shripad Kulkarni sir to exchange the MOUs. This is again, if you are a BBNG member, या प्रकारचे MOUs जे आहेत ह्याचा बेनिफिट आपल्याला घेता येतो. So you need to have a membership of any chapter, any cities in Maharashtra, across Maharashtra. So a member can avail these all benefits which is offered by the MOU partners. How to take membership is detailed in written in the diary which is given to you. So you can go through it. The next MOU which we will be doing the next MOU for financial assistance we are doing with a leading cooperative society, Vijay Nagri Sahakari Patsanstha. I request Sri Belan sir to please be on stage. I request Dr. Mali also to join us on the stage. I request our Joint Secretary Admin, Mahesh Deshpande sir, to please welcome sir, please एक 5 मिनिटं बघता. Just please. तुमचा प्रेझेन्स फार महत्त्वाचा आहे सर, म्हणून तुम्हाला आम्ही विनंती केली स्टेजवर राहावी. आफ्टर दिस MOU, द MOU ची माहिती 2च मिनिटं आपल्याला मिळेल की गर्जे मराठीचा MOU कुठल्या स्वरूपाचा आहे आणि विजय नागरीचा कुठल्या स्वरूपाचा आहे. एक दुपारी मला जेवताना 2 गोष्टी सरांनी सांगितल्या आणि त्याच्यावर घाईघाईमध्ये आम्ही एक अर्जंटमध्ये काम केलंय. सर, विथ युअर परमिशन शुड आय अनाउन्स? श्रीपाद सर. हा सिंबॉलिक आहे. चिंचोलीकर जगदीश, प्लीज कम. So if you want to connect with these kind of people, be a BBNGian. आणि हे दुपारी घाईघाईमध्ये केलेलं काम आहे. सर, होऊ शकतं एखादी स्पेलिंग चुकली असेल त्याच्यामध्ये. आणि पाठोपाठ दुसरा एक चेक सर तुम्हाला रिसीव्ह करायचा आहे. आय रिक्वेस्ट प्रदीप पेशकर सर टू प्लीज कम ऑन द स्टेज. आणि these are symbolic checks and many more celebrities, many more affluent entrepreneurs and many more VIPs like you all are already part of BBNG. So I request Anand Ganu sir to please brief. Welcome. I request Mahesh ji to welcome Mali sir and Belan sir.
I request Anand Ganu sir, please meantime come and just in a short, just tell us what is about this MOU. Ganu sir. Thank you all, and I request dignitaries to please take the seats in front, and I request Ganu sir, please stay on the stage. Sir, Belan sir, एक 2 मिनिटं तुमच्या MOU ची डिटेल मला सांगा, फक्त 2 मिनिटं थांबा, तोपर्यंत गानू सर सांगा. ओके, नमस्कार. आत्ता दोघांनी फार मोठं जेस्चर दाखवलं आपापल्यातर्फे BBNGला थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करून. सो आमची संस्था US बेस्ड आहे. सो आय एम प्रॉमिसिंग यू की आज संध्याकाळी इक्विवलंट अमाऊंट मी पण ट्रान्सफर करीन आपल्या संस्थेकडे. सो म्हणजे खरोखर आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि हे काम पाहून. जर ऑनेस्टली सांगायचं असेल, एवढ्या मोठ्या मॅग्निट्यूडचं आणि एवढी आपुलकीतेने आणि इन्व्हॉल्ड होऊन इतकी लोक जमा होतील अशी मला कल्पना नव्हती. दिस इज रिअली ओव्हरवेल्मिंग. आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये जो इथे आलो आहे खूप शिकलो आणि तुमच्याबरोबर काम करायची खूप इच्छा पण आहे आणि आपण निश्चित करू. हा जो MOU केला त्याच्यामधला जो मेन पार्ट आहे तो मी सांगतो की गरजे मराठीचा मेन हेतू असतो की एंटरप्रेनर्सना मदत करणं. सो आपल्यातले जे कोणी स्टार्टअप्स असतील, जे कोणी एंटरप्रेनर असतील, त्यांना सिलिकॉन व्हॅलीच्या इन्व्हेस्टरशी भेटवून देण्याची जबाबदारी मी निश्चित घेईन. आणि आमच्याकडे एक व्हेंचर कॅटलिस्ट नावाचा फंड आहे. 140 हाय नेटवर्थ मराठी लोक त्याच्यामध्ये एकत्र झालेले आहेत. सो कुठल्याही स्टार्टअपला फ्रॉम आयडिएशन टू इन्व्हेस्टर अशी ह्या जर्नीमध्ये आम्ही 101% मदत करू. लास्ट बट नॉट लिस्ट, गरजे मराठीनी गेल्या वर्षी 29-30 जुलैला जसं एक वैश्विक समिट केलं होतं, तसंच समिट यावर्षी न्यूयॉर्कला 10 आणि 11 ऑगस्टला आम्ही करणार आहोत. जगभरून व्हेरियस एंटरप्रेनर्स, प्रोफेशनल, नियरली मोर दॅन 1000 पीपल विल गॅदर. सो तिथे आपल्या संस्थेचे, आता मी मगाशी डिक्लेअर केल्यामुळे की मी पैसे देतो आहे म्हणून मी माझी संस्था म्हणतो आहे, माझ्या संस्थेतल्या BBNGच्या लोकांना मी तिथे आमंत्रण करतो आणि आपण असाच प्रवास पुढे करू. आज आम्हाला इथे बोलवून आमचा मान सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी देवेंद्र चंद्रकांत बेलन, व्यवसाय आणि चार्टर्ड अकाउंटंट, नाशिक येथे स्थित आहे. मी आज रिप्रेझेंट करतो आहे विजय नागरी सहकारी पतसंस्था. विजय नागरी सहकारी पतसंस्था 33 वर्षापूर्वी संगमनेरला फॉर्म झाली. घ्यावं लागता कायदा आहे, जसं कायद्यावर बरेच जण बोलले, निरगुड सरांनी जे रेड टॅपिझम वगैरे सांगितलं, तसं नावासाठी काही लोक बाहेरचे घेतलेले आहे. पण संपूर्णपणे 33 वर्षापासून ब्राह्मणांच्या उत्कर्षासाठी कार्य करणारी जर पतसंस्था असेल तर ती विजय नागरी सहकारी पतसंस्था आहे. आणि गेल्या 2 महिन्यापासून आता नाशिक येथे इंदिरानगरला शाखा सुरू केलेली आहे. आमचा व्यवसाय जो आहे आपल्या पतसंस्थेचा तो जवळपास बिझनेस मिक्स 250 कोटी आहे, ठेवी 110 कोटीचा आहे आणि स्वनिधी ज्याला आपण म्हणतो ओन कॅपिटल, भांडवल, ते 27 कोटीचं आहे. आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट लोकांना मदत करणं आहे आणि त्याच्यामुळे व्याजदर जे आपण लोकांना देतो ते साधारण 7 ते 8% आहे आणि आपण लोकांकडनं जे घेतो ते 10-10.5 पासून आहेत. म्हणजे साधारण 2-2.5% जो स्प्रेड आहे त्या 2-2.5% स्प्रेडमध्ये आपण संस्था चालवतो आणि एकदम कमीत कमी म्हणजे 2% NPA आहे आणि आपला बिझनेस दिवसेंदिवस वाढत आहे. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आत्तापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी मदतही करतो, इथनं पुढेही केलेली आहे. आणि आत्ता श्रीपाद सरांना कमिटमेंट जी होती त्याच्याप्रमाणे आपण ब्राह्मण उद्योजकांचे आर्थिक प्रॉब्लेम जे काय आहे, म्हणजे जसं पेशकार सरांनी म्हटलं की आमचं क्लिनिक आहे, त्या क्लिनिकचा एक पार्ट आपण म्हणूयात की आमची संस्था त्याचा पार्ट होऊ शकते आहे. आणि आम्ही त्या नक्कीच जे काही शक्य आहे ते फायनान्स सेक्टरमध्ये जी काय मदत ब्राह्मण उद्योजकांना करण्यासारखी आहे ती
प्रायोरिटीने फर्स्ट प्रायोरिटीने करणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही BBNG आणि विजय नागरी सहकारी पतसंस्थेचं MOU केलं आहे. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमची पतसंस्थेची वेबसाईट पण आहे, त्याच्यावर नक्की भेट द्यावी. थँक्यू. Thank you, sir. Thank you for your kind support to BBNG. And I once again repeat, those हे सगळे दे आसरा नावाचं आपलं एक MOU ऑलरेडी आहे, which is providing again a network to our entrepreneur. So be a part of BBNG and enjoy all these kind of privileges, which is a continuous process. We are moving to the next part. I would like to call upon a very charming personality